पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची नवीन भरती निघत आहे। जागांचा जर आपण विचार केला तर जवळपास या ठिकाणी 25 ते 30 हजार जागांसाठी ही भरती निघत आहे आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, या भरतीमध्ये पेपर नाही आहे, त्याचबरोबर या भरतीमध्ये ग्राउंड नाही, इंटरव्ह्यू नाही आहे। तर 10वीच्या पर्सेंटेजवर आपला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपलं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या। आणि या संदर्भात जे अपडेट सुद्धा आला आहे तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे फॉर्म केव्हापासून चालू होत आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर आपण या भरतीमध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा आणि एससी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 45 वर्षापर्यंत वयोमर्यादा असणार आहे। आणि ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। आणि ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 40 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। त्याचबरोबर आपण फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागते। एससी कॅटेगरीचे असाल तर या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी लागत नाही। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो महिला उमेदवार जर कोणत्या कॅटेगरीचे असाल एससी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही जो पण एसबीसी कोणत्या कॅटेगरीच्या तर 1 रुपया सुद्धा फी आपल्याला पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये लागत नाही, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपल्याला फॉर्म भरताना काही गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत। तुम्हाला जर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक मध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही काय करता, सायबर कॅफेमध्ये चालले जाता आणि तिथे जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फॉर्म भरून देता आणि तिथं फॉर्म भरल्यानंतर तो काय करते, सायबर कॅफेला आपल्या कॅटेगरीचे जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या कॅटेगरीला तो या ठिकाणी प्रेफरन्स देते तो। आणि बाकीचे जे जेवढे पण ओपन कॅटेगरीच्या जागा राहते किंवा जेवढा पण आपल्या कॅटेगरीच्या जागा आहे, जेवढं पण ओपन कॅटेगरीच्या आहे तर त्या जागेवर तो प्रेफरन्स देत नाही आणि त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो आपलं त्या ठिकाणी सिलेक्शन होत नाही, लक्षात ठेवा। काही भरपूर विद्यार्थी असे आहे की फक्त हे सुद्धा प्रेफरन्स फक्त 8 ते 10 ठिकाणी फक्त प्रेफरन्स देते। तर 5 विद्यार्थी मित्रांनो 8 पेक्षा जास्त आपल्याला प्रेफरन्स द्यायचा आहे। ज्या ठिकाणी ओपन कॅटेगरीच्या 50 जरी जागा असेल तर त्या 50 जागेवर सुद्धा प्रेफरन्स या ठिकाणी द्यावा लागते, लक्षात ठेवा। ज्यावेळेस फॉर्म भरणे चालू होणार आहे मी तुम्हाला पूर्ण या ठिकाणी गायडन्स जे विद्यार्थी मित्रांनो करणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। हे टेंटेटिव्ह डेट जे विद्यार्थी मित्रांनो आलेले पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे तुम्ही सब्जेक्ट बघू शकता। सब्जेक्ट तुम्ही बघू शकता या ठिकाणी टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 अँड डेव्हलपमेंट ऑफ जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट पोर्टल अंडर। खाली बघू शकता द कॉमेंट सबमिटेड बाय द सीपीटी ऑन द टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026 अँड इंटिग्रेशन ऑफ डिजिलॉकर हॅज बीन डिस्कस accordingly it has been decided that the upcoming January schedule of GDS engagement will be commerces without the DigiLocker functionality। आणि खाली तुम्ही बघू शकता तिसरा त्याचबरोबर पहा यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो टेंटेटिव्ह डेट सुद्धा या ठिकाणी दिला आहे की ज्या जागा या ठिकाणी ताब्यात घेणं 1 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 पर्यंत ह्या जागा ताब्यात घेतल्या जाणार आहे। म्हणजे जीडीएसचे किती काढायचे, यामध्ये डाकसेवकचे किती काढायचे आहे, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरच्या जागा किती काढायच्या, ब्रँच पोस्ट मास्टरची किती जागा काढायचे, हे जे विद्यार्थी मित्रांनो डिक्लेअर होणार आहे। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो 15 जानेवारी पासून फॉर्म भरणे चालू होत आहे। तर मी तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये हे जेवढं काही पत्रक आहे हे पूर्ण पत्रक या ठिकाणी मराठीमध्ये वाचून दाखवून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो विषय काय आहे या पत्रकाचा, जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी 2026 ते तात्पुरते वेळापत्रक आणि एपीटी 2.0 अंतर्गत जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट पोर्टल। आणि खाली काय म्हटलं, कृपया वरील विषयावरील 17 नोव्हेंबर 2025 रोजी जे पत्र आणि तुमच्या
कार्यालयीन पत्र क्रमांक आणि खाली पहा 2 नंबर काय म्हटलं आहे की GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 1 जानेवारी 2026च्या तात्पुरत्या वेळापत्रकावर आणि डिजी लॉकरच्या एकत्रीकरणावर CEPTने सादर केलेल्या टिप्पण्यावर चर्चा करण्यात आलेली आहे। त्यानुसार असा निर्णय घेण्यात आला आहे की GDS एंगेजमेंटचे आगामी जानेवारीचे वेळापत्रक डिजी लॉकर कार्यक्षमतेशिवाय सुरू केले जाईल। आणि तिसऱ्यामध्ये काय म्हटलं आहे की ते शिवाय CEPTला डिजी लॉकर्स टीमसोबतची चर्चा वेळेवर पूर्ण करण्याची आणि डिजी लॉकर आणि GDS पोर्टल इंटिग्रेशन आणि अंतिम करण्याची जी विनंती करण्यात येत आहे, जेणेकरून ही कार्यक्षमता GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल 2 जुलै 2026 मध्ये वेळेत उपलब्ध करून देता येईल। उत्पादनात इंटिग्रेशन पूर्ण करण्याची CEPTला विनंती आहे। आणि त्याचबरोबर खाली जे विद्यार्थी मित्रांनो टेंटेटिव्ह डेट या ठिकाणी दिलाय, तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता की या ठिकाणी GDS ऑनलाईन एंगेजमेंट पोर्टलच्या UTSचा 32वा जो टप्पा हा 22 डिसेंबर 2025 ते 24 डिसेंबर 2025 पर्यंत होणार आहे। आणि चौथ्यामध्ये काय म्हटलं आहे की विभागाद्वारे रिक्त जागा ताब्यात घेणे 1 जानेवारी 2026 ते 10 जानेवारी 2026 पर्यंत असणार आहे। म्हणजे जी या ठिकाणी डाकसेवकच्या किती जागा काढायच्या आहे, असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरच्या किती जागा काढायच्या आहे, ब्रँच पोस्ट मास्टरच्या किती जागा रिक्त आहे, हे काही ताब्यात घेण्याचे विद्यार्थी मित्रांनो 1 जानेवारी ते 10 जानेवारी पर्यंत या ठिकाणी चालणार आहे ही प्रोसेस। आणि त्यानंतर जे वर्तनात्मक अधिसूचना जी जारी या ठिकाणी केले जाणार आहे, म्हणजे फॉर्म भरण्याची जाहिरात या ठिकाणी जे येणार आहे तर 15 जानेवारीपासून जाहिरात येत आहे। तर 2026 मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 15 जानेवारीपासून या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकचे फॉर्म भरणे या ठिकाणी चालू होत आहे। काय म्हटलं आहे की शिवाय CEPTला विनंती आहे की पडताळणी प्रक्रिया तर पहा विद्यार्थी मित्रांनो पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची जी भरती आहे हे जे या ठिकाणी 15 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होत आहे। तर संयम आपल्याला या ठिकाणी ठेवायचा जे पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची जी वॅकन्सी निघत आहे हे जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 25 ते 30 हजार जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघू शकते। आणि एक्झॅक्ट या ठिकाणी कोणालाही माहीत नाही की ही जी वॅकन्सी आहे किती हजार जागांसाठी निघत आहे। काही यूट्यूबर झालं, काही सोशल मीडियावर जे काही सांगत आहे की 30,000 40,000 50,000 अशी या ठिकाणी सांगत आहे। पण अजून जे विद्यार्थी मित्रांनो कोणीही या ठिकाणी सांगू शकत नाही की एक्झॅक्ट यावर्षी किती जागा असणार आहे। एक लक्षात ठेवतात तरी एक अंदाज आहे 25 ते 30 हजाराच्या आसपास या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाकसेवकची भरती निघण्याचे दाट शक्यता या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 15 जानेवारीपासून नोटिफिकेशन येत आहे, 15 जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे। तर आपल्याला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे। तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून येत आहे, बिना परीक्षेची वॅकन्सी या ठिकाणी निघत आहे। तर 15 जानेवारीपासून ऑनलाईन फॉर्म भरणे चालू होत आहे। तर आपलं सिलेक्शन झालं, काम कोणतं करावं लागणार आहे, ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जो पगार भेटते 10,000 ते 24,000 आणि काम जे आपल्याला असते तर ऑनलाईन ऑफलाईन लेनदेनचं काम करावं लागते, डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण करावं लागते, रेकॉर्ड हँडलाईन डिव्हाइस मोबाईल तर ध्यान ठेवावं लागते। त्यानंतर असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर तिकीट आणि स्टेशनरी विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी योजनेचा घरी घरी जाऊन प्रचार प्रसार करावा लागणार आहे। आणि यामध्ये पगार आपल्याला 10,000 ते 24,000 भेटणार आहे। त्यानंतर डाकसेवकमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर डाकसेवकमध्ये आपल्याला जे काम करावं लागणार आहे, स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं आपल्याला या ठिकाणी काम करावं लागणार आहे। आणि डाकसेवकमध्ये जो आपल्याला पगार भेटणार आहे तर 10,000 ते 24,000 महिना आपल्याला जे डाकसेवक पदामध्ये या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे आपल्याला काम वगैरे करणार आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटायला नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।